वाटप होणार आहे। त्याचप्रमाणे पुन्हा एकदा आपल्या महाराष्ट्रामध्ये त्यांचे नाव लौकिक आहे असे आपले बाळासाहेब चव्हाण उर्फ मामा, नॅशनल पीपल्स पार्टी महाराष्ट्र उपाध्यक्ष। त्याचप्रमाणे सर्व त्यांचे कार्यकर्ते, प्रत्येकाचं नाव घेत नाही, परंतु या ठिकाणी 10-12 कार्यकर्ते आपल्याला उपस्थित आहेत या ठिकाणी। त्याचप्रमाणे बाळासाहेबांसंगतीचे काम करतात अशा महिला, त्यांचं देखील मला जास्तीत जास्त नाव माहिती नाही, परंतु ज्या महिला बाळासाहेबांसंगती काम करतात शोभना भैया या महिला देखील सतत या सर्व कार्यक्रम आपल्याला माहितीच आहे। आपण या ठिकाणी भांडी वाटप केले, सोन्याचे फुलं वाटप केले, इतर अजून काही कार्यक्रम बाळासाहेबांनी केलेले आहेत। आपल्याला माहितीच आहे कोरोनाच्या काळामध्ये देखील जे रिक्षावाले होते, रिक्षावाल्यांचा व्यवसाय व्यवस्थित नव्हता, त्यांचा व्यवसाय बंद होता, त्यावेळी देखील बाळासाहेबांनी सर्वांच्या समक्ष सर्व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये सर्व रिक्षा धारकांना 5-5 किलो धान्य दिलेले आहे। गहू, तांदूळ, साखर, चाची पत्ती, तेलाचा छोटा व्यापार असे या रिक्षावाल्यांना बाळासाहेबांनी दिलेले। त्याचप्रमाणे महिलांना देखील बऱ्याच वेळा भांडी वाटप केले। आपल्याला माहिती या ठिकाणीच आताच 1-2 महिन्यापूर्वीच भांडी वाटप झाले, ज्यांनी या ठिकाणी काही बक्षिसाचा कार्यक्रम ठेवला होता, त्यावेळेस देखील काही महिलांनी या बक्षिसामध्ये भाग घेऊन प्रथम बक्षीस, द्वितीय बक्षीस आणि तृतीय बक्षीस मध्ये आपलं या ठिकाणी प्राइज मिळवलेलं आहे।